वज्रसत्व दिव्यांग सामाजिक संघटना ही काही महिन्यांपासून दिव्यांगांसाठी अहोरात्र झटत आहे। कोरोनाच्या महामारीत दिव्यांग व्यक्ती हा पूर्ण खचून गेला आहे। तेव्हा पंचायत समिती अधिकारी यांनी काही ठिकाणी ग्रामपंचायत सचिवांनी सूचना देऊन सांगण्यात आले की दिव्यांगांच्या खात्यामध्ये 5% निधी जमा करून त्यांचे जीवन जगणे सुकर होईल असे आदेश दिले। बऱ्याच ठिकाणचे सचिव तसेच सरपंच कोणत्याही प्रकारची दिव्यांगांची काळजी घेताना दिसत नसल्याचे मत दिव्यांगांनी व्यक्त केले आहे। त्यांच्या खात्यामध्ये नियमाप्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले नाही। अमरावती जिल्ह्यातील परसोळा गाव व इदला गाव व अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामसेवक हे दिव्यांगांची दिशाभूल करत आहेत। त्यांनी अजूनपर्यंत दिव्यांगांच्या खात्यामध्ये 5% निधी टाकलेला नाही। तेव्हा प्रत्यक्ष संघटनेच्या वतीने महिला जिल्हा अध्यक्षा स्वाती काळे व संस्थापक अध्यक्ष सचिन गजभिये यांनी सचिवाला भेट देऊन त्यांना विनंती केली असता निधीचे वाटप लवकरच करू असे सांगण्यात आले। त्यांच्या खात्यामध्ये 10 ते 20 दिवसात 5% निधी जमा करून दिव्यांग घरकुलासाठी पात्र असलेल्या दिव्यांगांना घरकुल देऊ असेही सांगण्यात आले। परंतु हा निधी पुढील महिन्यात 10 तारखेपर्यंत टाकला गेला नाही तर वज्रसत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी शहर प्रमुख राहुल सिसोदिया, उपाध्यक्षा अस्मिता जाधव, सहसचिव संजू अण्णा चितवार, सदस्य शब्बो पाठक, भाग्यश्री अमृतकर आणि मयूरी कांडलकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। हमको अभी आज तक का कोई लाभ नहीं मिला। हम सबको हम ग्राम पंचायत में जाते हैं और ग्राम सेवक से मिलते हैं तो वो टाल देता है हमारी बात को। अगर हमको अभी इसके बाद कोई लाभ नहीं मिला तो हम डायरेक्ट कलेक्टर ऑफिस जाएंगे। प्रदीप रघोते, विदर्भ न्यूज, एनस।